नाही माझा बॉयफ्रेंड. काय प्रॉब्लेम आहे? नाही नाईट स्पीक. ठीक आहे मग अश्विनीला सांगा मी येऊन गेलो. हो सांगेन ना. आणि हेही सांगा की मी पुन्हा येईन. ओके या मी आहे. हॅलो बोल ग. काय ग अशा धापा का टाकतेस? काय नाही ग तू बोल. काय नाही म्हणजे? काय नाही ग तुला सांगितलं की पुन्हा तू टेन्शन घेणार त्यामुळे नाही सांगत आहे मी तुला. किटी काय झालंय सांग ना. झाली ना टेन्शन घ्यायला सुरुवात? सांग ना किटी प्लीज. काही नाही ग रोहनचं माझ्या उशिरा घरी येण्यावरून भांडण झालं. ते तर तुमचं नेहमीच सुरू असतं. म्हणूनच आमचं रिलेशन इज लाईक ओपन वायर. कधी पण शॉक लागण्याचे चान्सेस. बर किटी ऐक ना मी तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. फॉर व्हॉट? उद्या इकडे चोरोटीचा कार्यक्रम आहे तुला यायचंय. काय? कसली ओटी? चोरोटीचा म्हणजे? आता ते काय असतं ते मी तुला नंतर समजावून सांगेन. पण मांनी सांगितलं मला तुला आमंत्रण द्यायला. ओ माय गॉड इन्व्हिटेशन अँड ऑल. म्हणजे माझ्या सावलीशी भांडता भांडता डायरेक्टली मला इन्व्हिटेशन. गुड या नॉट बॅड. शाम को ना आय विल मेक इट श्योर. नक्की येईन मी. मी वाट बघते. बाय बाय बाय. थँक गॉड या होळकरने त्या फोनवरचं नाव नाही वाचलं. ते वाचलं असतं तर काय झालं असतं. कम ऑन यार हे सगळं आपण किती दिवस सस्टेन करू शकणार आहे. गॉड नोस. देवा एक जीव घेणी कोंडी फोडण्यासाठी मी हे पाऊल उचललं. पण आता मी एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडली. आणि दादा वहिनी समीर बंगलोरच्या कल्पनेला शेवटपर्यंत तयार झालेच नाही तर मी काय करू. तूच मला वाचव आता देवा. हॅलो हॅलो. आई किती बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. अरे वा आठवण आहे म्हणायची. अहो असं काय बोलताय आई. मग किती दिवस झाले तुला फोन करून. म्हटलं आशू विसरली आम्हाला. अजिबात नाही. तुमच्या हातचं लोणचं लोणचं म्हणजे नमिताने सांगितलं वाटतं तुला. तिला स्वतःलाच ही बातमी सांगायची होती तुला. हो अगं म्हणजे काय झालं ना असा अचानक तिचा फोन आल्यावर चकितच झाले मी. आणि मग काय तिने मागितलं लोणचं अगदी हक्काने. खूप बरं वाटलं. एवढे उपकार आहेत ना तिचे आपल्यावर. तिच्यासाठी आपल्याला काही करता आलं तर बरं वाटतं ना. आणि आणि हे तर अगदी खासच कारण होतं. बायकांना कळतं ग त्यातलं. तुमचं लोणचं असतंच तसं आहे. मीच सांगितलं होतं त्यांना तुमच्या लोणच्याबद्दल. तुझे डोहाळ येऊ देत. मग बघ तू अगदी म्हणशील ते आणि म्हणशील तसं खाऊ घालीन मी तुला. म्हणजे चांदणी भोजन वनभोजन चिंचा आवळे लोणचं गोड तिखट आंबट सगळं अगदी मनसोक्त लाड करून घेईन मी तुझे मनापासून. आणि आशू तुझ्यासाठी जे लोणचं करेन ना ते जास्त चविष्ट असेल बरं का. मला फक्त एवढं कळू देत की आशूला डोहाळे लागले. अगं काय झालं. खरंच मनापासून सांगते मी. हसतेस कशाला. लाजली वाटतं.
हाय. ओ हाय, तू आहेस होय? मला वाटलं रोहन आहे. बोल. आओ. अरे काय नाही रे, त्याच्यासाठी मटण केलं होतं. तर या महाराजांचा पत्ताच नाही. तू बोल, गेलास शूटवर? नाही, निघणारच आहे. आज आमची स्पेशल लंच डेट होती ना. यू नो किटी, इट वॉज अ ग्रेट. व्हॉट? डेट कॅन्सल झाल्यामुळे बोलतोयस होय? नाही, तेच म्हणत होतास ना, मीरा बरोबर डेटवर जाणार होतास, ती कॅन्सल झालं. आणि दॅट इज बिकॉज ऑफ ग्रेट नमिता प्रधान. तुला कसं कळलं? अरे मी आशूला पिकअप करायला गेले होते प्रधानांच्या घरी, तेव्हा आपल्या मॅडम आल्या होत्या तिथे. यार पलाश, दिस इज नॉट फेअर. मी तर अशी डेट कधीच कॅन्सल केली नसते. यु नो, रोमॅन्टिक डेट्स या आता जान असतात ना रिलेशनशिपच्या. असं काय किटी, तू अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेस ना, त्यामुळे तुला असं वाटतंय. पण नवरा बायकोच्या नात्यात असं नसतं. जाऊ दे, मला नाही कळणार. मिहीर झोपला का रे? हो. उद्या त्याला सुट्टी आहे ना, तो म्हणत होता SL वर्ल्डला जायचंय म्हणून. मग जा. नाही, मी तुला तेच विचारणार होते, तुला जमेल का? कारण मी आज हॉस्पिटलमध्ये गेलेच नाही ना, उद्या जायलाच लागेल मला. मनाली पण नाहीये उद्या, सो तुझं शेड्यूल कसं काय? मला जमणार नाही. अजून रागावलास? आय एम सॉरी पलाश. आपण आपल्यासाठी लंच ऑर्गनाइज केला होता, म्हणून किटीला सांगून माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्या. आणि त्यामुळे तिला कळलं, राईट? तुला काय वाटतं, मी माझ्या सगळ्या खासगी गोष्टी तिला सांगतो? तुझा प्रॉब्लेम काय माहिती का मीरा? तुला माझ्या मैत्रिणींविषयी जेलसी किंवा अविश्वास वाटत नाही. विश्वास वाटतो, पण कुठेतरी आतून तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. खरंच तुझ्यावर विश्वास ठेवू मी पलाश? खराखुरा आतून? रमा, अगं आता सगळं करायचं ठरलंय ना, मग चिडचिड कशाला करतेस? चिडचिड कशाला करतेस? सगळा उरफाटा कारभार आहे हा. आणि त्या मुलीचं काळी सुद्धा किती उलट आहे बघा ना. एक तर 9 महिने मूल आपल्या पोटात वाढवायचं आणि मग दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकायचं. छे, नुसत्या कल्पनेने सुद्धा जीवाचा थरकाप होतो माझा. आता तुम्हीच विचार करा, म्हणजे मी माझ्या नंदूला जन्म द्यायचा आणि ते तान्हुलं मला बिलगत असताना दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकायचं. छे, तुम्हाला नाही कळायचं ते. त्यासाठी एका आईचं काळीजच लागतं. छे, जीव तुटतोय माझा हे सगळं कळल्यापासून. त्या पोरीचं तोंडही बघवत नाहीये मला. नाही नाही रमा, एक मिनिट. तू असा विचार का नाही करत की ज्या कारणासाठी
त्या मुलीनी हे पाऊल उचललंय ते कारण सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. हं? आणि गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञता ती प्रत्यक्षात आचरणात आणतीये. सोपं नाहीये रमा, हे सोपं नाहीये, खूप कठीण आहे. खरं म्हणजे तिचं कौतुक करायला हवंय. कौतुक कशाला करायचं? हा, पैशासाठी सगळं करते ती. हे मी म्हणतो की तू कशाला एवढ्या खोलात शिरतेस? आपल्याला इराने एकदा सांगितलं ना की शुभंकर आणि नमिता यांचा हा निर्णय आहे आणि आपण तो मानायला हवा. बस झालं तर मग. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करण्याची तुला सुद्धा खूप हौस होती, पण आपली मुलगी आणि सून दोघी गेल्या परदेशात. तुला तुझी हौस करता आली नाही. मग आता ह्या सगळ्या जणी तुला मान देतायत ना, तो घे ना मान आणि या सगळ्यामध्ये आनंदाने सहभागी हो. मला नको असलं हे उधारीचं मानपान. रमा, ए रमा, अगं ऐक माझं. रमा, मान देतायत म्हणे मान. जसं काही कधी आम्हाला कोणी मान दिलाच नाही. कसला मान? कोणाचा मान? अगं तुमची तयारी झाली की नाही? झाले का बदाम सोलून? हे काय सोलून राहिले आत्याबाई? आणि हे बघ, बदामाच्या खिरीमध्ये जेव्हा केशर घालशील ना तेव्हा चमच्यात घेऊन जरा गरम करून घाल. गरम का? अगं बाई, ते एकजीव होण्यासाठी, कळलं? आणि काय ग शोभा, तुझी झाली का तयारी? करंजाचं झालं ना सगळं? खसखस घेतलीस का वाटून? हो. अहो आत्याबाई, कशा पायी एवढा त्रास करून घेता या? कशाला म्हणजे? हे बघ, मी हे काही सगळं त्या अश्विनीसाठी करत नाहीये, बाळासाठी नको करायला. अगं त्या निष्पाप जीवानं काय कोणाचं घोडं मारलंय म्हणते मी. आणि हे मी कोणत्याही बाळासाठी केलं असतं, हो, कळलं? आणि हे बघ तारा, त्या अश्विनीशी मी कसं वागावं हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे. पण तुम्ही दोघींनी मात्र तिला मान द्यायला हवा. या घरातली पाहुणी आहे ती. कोणतीही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये आणि या घरातली कोणतीही गोष्ट बाहेर जाता कामा नये, कळलं? शोभा, हे शोभा, शोभा, शोभा. नीता, माझा फोन होता का इकडे? इथेच ठेवला होतास की मगाशी तू? हो ना, पण मग गेला कुठे? इथे होता. असणार. हा हा, मिळाला. बॉक्सच्या खाली इथेच होता. उगा अरे इथेच होता, पण म्हणजे जरा बघ की इकडे तिकडे. बघतोच आहे. You're looking gorgeous. Thank you. नीता, ऑफिसला जावंसं वाटत नाहीये. हो का? आणि हे जेव्हा मी म्हंटल होतं तेव्हा एकाला अगदी ऑफिसला जायचंच होतं, खूप काम होतं ऑफिसमध्ये. आता मी म्हणतो काय करू, पण जायलाच पाहिजे. ही साडी कशी आहे सांग? मस्त आहे का? मी पण तू इतकी छान दिसतेस. आता कशाला साडी बदलतेस? माझ्यासाठी नाहीये, हे आशूसाठी आहे सगळं. अच्छा. शोभा, एक मिनिट. हे आशूच्या खोलीत घेऊन जा. तिला सांग मी येते तिला मदत करायला तयार होण्यासाठी. मीता, मला सांग, हा सगळा तुमचा जो काही प्रकार आहे तो हा सगळा प्रकार कधीपर्यंत? काय? आपल्या बाळासाठी चाललंय ना, असं काय बोलतोस तू? सॉरी. तू खुश आहेस ना? खूप. मग हा सगळा हे जे काही आहे ते आपल्या घरी रोज झालं ना तरी माझी हरकत नाही. बरं मॅडम, फक्त बाळाकडेच लक्ष आहे की नवऱ्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष आहे का? आज ब्रेकफास्ट मिळणार आहे का? अरे ताराबाईंना सांगितलंय मी, जरा बघते त्यांनी ब्रेकफास्ट लावलाय की नाही. आल्या प्रश्नेना, अशू, लोकांचं मला कळत नाही ग, अजूनही चोरोटी वगैरे सारख्या प्रकारांना कसे काय मानतात ग? ओ सॉरी, तुझे विचारायचं ना. सॉरी 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 सॉरी. लोकांच्या वागण्यामध्ये ना हल्ली मला जाम कॉन्ट्राडिक्शन दिसतं यार. म्हणजे एकीकडे त्यांना मदत करायला जावं तर आपल्या अंगावर असे करून गुरगुरतात आणि दुसरीकडे हे चोरोटी वगैरे सारख्या कार्यक्रमांना बोलवतात, तेही साडी नेसून आम्हाला यावं लागतं. हे नमिता ताईने दिलंय.
त्या थोड्या वेळ येत आहेत, तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. हे नमिता त्यांनी दिलंय, ते थोड्या वेळी येत आहेत, तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. यायचे नोकरच आहेत जसे काय. शांत आहे, शांत आहे. अशू काही म्हण, या नमिताचं चॉईस जाम सॉलिड आहे. बघ ना कशा साड्या, मस्त मस्त साड्या. आशू कमॉन यार, असं काय मेल्यासारखा चेहरा करतेस तू. आशू, आय परफेक्टली अंडरस्टँड हाऊ यू फील. मला आज कळतंय मी काय करते. माझं, समीरचं, आईंचं, दादा वहिनीचं, मालूचं, दुष्यंतचं, जे साधं आणि पवित्र जग आहे, आमच्या हक्काचं जे सुख आहे, ते सगळं सुख मी दुसऱ्याच कोणाला तरी देते. रडू नकोस का आशू. आशू, तुला एक गोष्ट सांगू, आपल्या ज्या या इमोशन्स आहेत ना, त्यांना या जगात काहीही किंमत नसते. त्यांच्याजवळ पैसा आहे ना, तेच या इमोशन्स अफोर्ड करू शकतात. आणि मला एक गोष्ट सांग, तू हा जॉब जर स्वीकारला नसतास तर तुझ्या आयुष्याची धूळधाणच झाली असती. म्हणून केलंस की नाही हे सगळं. मग आता रडायचं कशाला. पैशांसाठी त्याच्या अगेन्स्ट हा जॉब स्वीकारलास ना, then please give results. As simple as that. रडू नकोस का आशू. आता तुला एका छान गोंडस निरोगी बाळाला जन्म द्यायचा. सो यू हॅव टू स्माइल बेबी. आशू, तुझ्यासाठी नाही, तुझ्या या होणाऱ्या बाळासाठी. तुला या सगळ्या प्रकारात समरस व्हायलाच हवं. खरं सांगते. हे ही ज्वेलरी बघतेस आशू, किती छान आहे. हात लाव नाही याला. किती छान आहे ना, किती शोभून दिसेल ना तुला. खरंच खूप छान दिसेल. बघ ना हिच्याकडे. आणि ही साडी बघतेस, ही साडी, ह्याचा रंग. आशू, आनंद आहे ना, तो आपल्या मानण्यावर असतो. खरंच. तू ठरव, एकदा ठरव, मग तुला खरंच फील होईल की तू खूप आनंदी आहेस. एन्जॉय इट. मजा कर. वाह, चांगली चालली आहे वसुली. पण हे सगळं तात्पुरतं हे लक्षात ठेव, नाहीतर दोघी जणी द्याल हातावर तुरी.